नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियन स्टाईल किंवा उडुपी रेस्टॉरंट स्टाईल ऑथेंटिक सांबर रेसिपी। आणि ह्या सांबरचं टेक्स्चर बघा किती मस्त आलेलं आहे, बघता क्षणी खावंसं वाटतं। आणि त्याचबरोबर फ्रेश सांबर मसाला कसा बनवायचा हे सुद्धा बघणार आहोत। तुम्ही अशा पद्धतीने सांबर मसाला बनवून सांबर बनवलं ना तर तुम्ही मार्केटमधलं सांबर मसाला आणि त्याचबरोबर हॉटेलमधलं सांबर अगदीच विसरून जाल। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीकडे वळूया। सांबर बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे। आता ही 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवू आणि अर्धा तास भिजत ठेवूया। डाळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजते तोवर आपण सांबरसाठी मसाला तयार करून घेऊ। आणि असा फ्रेश मसाला तयार केला ना सांबरची चव दुपटी तिपटीने वाढते। तर मसाला बनवण्यासाठी मी इथे 6-7 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर 2 छोटे चमचे उडीद डाळ घेतलेली आहे, 1 चमचा हरभरा डाळ घेतलेली आहे आणि 1 चमचा तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर टाका, नाही टाकले तरी चालेल। त्याचबरोबर अर्धा चमचा काळी मिरी घेतलेली आहे, 3 चमचे धणे घेतलेले आहे, 1 चमचा जिरे, थोडेसे कढीपत्ते, त्याचबरोबर आपल्याला अर्धा चमचा हिंग लागणार आहे आणि अर्धा चमचा मेथी दाणे लागणार आहेत। आणि इथे ओल्या खोबऱ्याचे मी काही काप घेतलेले आहे। जो मसाला आपल्याला आता बनवायचा आहे तो ओलसर मसाला बनवायचा आहे। आणि तुम्हाला जर सुका मसाला बनवायचा असेल आणि स्टोअर करून ठेवायचा असेल जसा मार्केटमध्ये पॅकेटमध्ये मिळतो तर त्यात तुम्ही ओलं खोबरं टाकू नका। आणि हा मसाला भाजताना मी तेलाचा वापर करणार आहे तर तिथे तुम्ही तेलाचा वापर करू नका। आता मसाला भाजून घेऊया। त्यासाठी गॅसवरती मी एक पॅन ठेवला आणि त्यात 2 छोटे चमचे म्हणजे 2 पोहे खायचे चमचे तेल टाकून घेतलं। तेल व्यवस्थित गरम झालं की सर्वात प्रथम त्यात हरभऱ्याची डाळ टाकून घेऊया। हरभऱ्याची डाळ अर्धासा मिनिट छानपैकी तेलामध्ये भाजून घेऊया। डाळ भाजली की त्यात लगेच उडीद डाळ टाकून घेऊया आणि ही सुद्धा अर्धासा मिनिट भाजून घेऊया। अशा पद्धतीने हा मसाला तेलामध्ये भाजला तर त्याचा खूप छान असा सुगंध सुटतो। आता हरभरा डाळ आणि उडीद डाळ भाजलेली आहे तर त्यात तांदूळ टाकून घेऊ। तांदळाने ना सांबरचं टेक्स्चर खूप छान येतं, असं एक स्मूथ आणि घट्टसरपणा त्या सांबरला येतो। तर त्यामुळे मी तांदूळ टाकते, तुम्हाला नाही आवडले ना तुम्ही नाही टाकले तरी चालेल। त्यानंतर आपण यात काळी मिरी, जिरे आणि धणे टाकून घेऊया आणि ह्यांचा मंद मंद सुगंध सुटेपर्यंत छानपैकी कमी गॅसवरती हे सर्व मसाले भाजून घेऊया। धणे आणि जिऱ्यांचा छान असा मंद सुगंध यायला लागला की यात लाल सुक्या मिरच्या टाकून घेऊया आणि त्यासुद्धा एखादा मिनिट छानपैकी तेलामध्ये परतून घेऊया। मिरच्या परतल्या की यात खोबऱ्याचे काप टाकून घेऊया आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकून घेऊया आणि हे सुद्धा एखादा मिनिट छानपैकी परतून घेऊया। त्यानंतर यात कढीपत्ता आणि हिंग टाकूया आणि छान असं तेलामध्ये परतून घेऊया। आता सर्व मसाले 2 ते 3 मिनिटातच तेलामध्ये छानपैकी भाजले जातात किंवा परतले जातात। त्यानंतर गॅस बंद करूया आणि हा संपूर्ण मसाला थंड करून घेऊ आणि एका मिक्सरच्या भांड्यात घेऊया। मसाला थंड झाला की यात थोडंसं पाणी टाकूया आणि वाटण तयार करून घेऊ। इकडे डाळ भिजवूनही अर्धा तास झालेला आहे। आता ही डाळ कुकरमध्ये टाकून घेऊया, यात गरजेनुसार पाणी टाकूया आणि छानपैकी ह्याला उकळ काढून घेऊया। अजून मी कुकरचं झाकण नाही लावलं आणि डाळीला असा वरती फेस आला ना की हा फेस सुरुवातीला काढून घ्यायचा। हा फेसामुळे एकतर सांबरची चव जाते, त्याचबरोबर हा फेस खाण्यासाठी त्रासदायक असतो। फेस संपूर्णपणे काढला की त्यात थोडीशी हळद, अर्धा चमचा लाल मिरची आणि चवीनुसार मीठ टाकूया आणि कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घेऊ। डाळ छानपैकी मऊसर शिजली की ती घोटून घेऊया। आपली डाळ शिजलेली आहे। आता सांबरला फोडणी देऊया। त्यासाठी गॅसवरती मी पुन्हा कुकर ठेवलं आणि त्यात थोडंसं तेल टाकलं। तेल व्यवस्थित तापलं की एक मीडियम आकाराचा कांदा मी पातळ असा उभा चिरून घेतला आणि तो टाकून घेतला। आता तुमच्याजवळ जर सांबर अनियन असेल ते टाकलं
तर अतिउत्तम, पण माझ्याजवळ नव्हते म्हणून मी जो रोजच्या वापरातला कांदा होता तोच चिरून टाकला. कांदा व्यवस्थित 1-2 मिनिट तेलामध्ये परतला की त्यात भोपळा आणि डांगर टाकून घेतलं, म्हणजे सफेद भोपळा आणि लाल डांगर टाकून घेतलं आणि ते सुद्धा तेलामध्ये कांद्याबरोबर परतवून घेतलं. 1 मिनिटभर ह्या सर्व भाज्या परतवून झाल्या की त्यानंतर यात एक मीडियम आकाराचा टोमॅटो छान असे मोठे काप करून टाकून घ्यायचा. त्यानंतर यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया. त्याचबरोबर थोडीशी हळद टाकून घेऊया. आपण डाळ शिजतानाही हळद टाकली होती आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया आणि छानपैकी तेलाबरोबर ह्या सर्व भाज्या परतून घेऊया. तुमच्याजवळ शेवग्याच्या शेंगा असेल ना तर त्या नक्कीच टाका. त्यानंतर आपण जो मसाला वाटून घेतलेला होता तो टाकून घेऊया, म्हणजे हा सांबर मसाला टाकून घेतला आणि या मसाल्याबरोबर ह्या भाज्या 1 मिनिटभर परतवून घेतल्या. तुम्ही अशा पद्धतीने सांबर नक्कीच करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. त्यानंतर यात मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकून घेतलं आणि आपल्याला सांबर किती हवं आहे त्यानुसार तुम्ही यात पाणी टाकू शकता आणि याला एक छानपैकी उकळ काढून घ्यायची. त्यानंतर यात शिजवलेली आणि मॅश केलेली डाळ टाकून घेऊ. त्याचबरोबर एक लिंबाच्या आकाराचा चिंच मी इथे भिजत टाकली होती, त्याचा कोळ तयार करून घेतला, तो टाकून घेतला आणि थोडासा गुळाचा खडा टाकून घेतला. साऊथ इंडियन किंवा उडुपी सांबर आंबट गोड तिखट असतं आणि पुन्हा मला सांबर थोडंसं घट्टसर वाटलं म्हणून मी थोडं पाणी टाकून घेतलं आणि आता हे 10 ते 15 मिनिट छानपैकी ह्या सांबरला उकळ काढून घेऊया. सांबर उकळून जवळजवळ आता 10 ते 15 मिनिट झालेले आहेत आणि सांबरचं टेक्स्चर बघा किती सुंदर आलेलं आहे आणि सुगंधही खूप छान येतोय. तुम्ही अशा पद्धतीने सांबर नक्कीच करून बघा. तुम्ही रेस्टॉरंटमधलं सांबर विसरूनच जाल आणि त्याचबरोबर असा मसाला बनवला ना तर सांबरची चव अगदी दुपटी तिपटीने वाढते. आपलं सांबर तयार झालेलं आहे. आता याला फक्त तडका द्यायचा आहे. तडका देण्यासाठी गॅसवरती मी तडका पॅन ठेवला, त्यात थोडंसं तेल टाकून घेतलं. तेल व्यवस्थित तापलं की त्यात अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया, पाव चमचा चणा डाळ, पाव चमचा उडीद डाळ टाकूया, थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकूया आणि लाल सुक्या मिरच्या टाकूया. त्याचबरोबर हिंग आणि पाव चमचा मेथी दाणा टाकूया आणि ही कडकडीत फोडणी आपण आता सांबरवरती ओतून घेऊया. आपलं सांबर तयार झालेलं आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा सांबर नक्कीच करून बघा आणि हो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे ना ते नक्कीच प्रेस करा, म्हणजे इथून पुढच्या सगळ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. आता आपण गरमागरम सांबर सर्व करूया. मी इथे खोबऱ्याची चटणी, त्याचबरोबर सांबर आणि छान अशा टम्म फुगलेल्या इडल्या बनवलेल्या आहेत. तुम्हाला जर हिवाळ्यात इडलीचं पीठ कसं फर्मेंट करायचं आणि छान त्यापासून पांढऱ्या शुभ्र टम्म फुगलेल्या इडल्या कशा बनवायच्या हे पाहिजे असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. मी तुम्हाला त्याची रेसिपी लगेचच शेअर करेल. आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या मस्त आणि चटपटीत रेसिपी बरोबर. तोवर बाय बाय.